खूप सारे बटरफ्लाय आहेत इथे. वाव. हाय नमस्ते. तर आम्ही आज चाललेलो आहोत तांबडी सुरला. डायरेक्ट ऑन द स्पॉट पॉईंटवर येते की कुठे चाललेलो आहोत, जास्त सस्पेन्स नाही ठेवणार आहे. तर तांबडी सुरलाला चाललेलो आहे आणि हे गोव्यामध्ये आहे आणि खूप छान पुरातन मंदिर आहे आणि दगडातलं आहे. सो ते मी तुम्हाला म्हणजे छोटासाच व्लॉग होईल, जास्त मोठा होणार नाही आहे. सो मी हे घातलेलं आहे, 1 मिनिट, माहीत नाही आता हे दिसतंय कसं. सो हे घातलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. सो तुम्हाला दाखवते काय काय केलं. ठीक आहे, राहू दे, बस छान झालं मग. गुड. ते कृतिकाने भाजलं का? माय गॉड, हे गरम होतं आणि कृतिकाला भाजलेलं आहे, पण एवढं पण गरम नाही, एकदम लागलं म्हणून झालंय ते. सो आईने इथे केलेला आहे मस्त मसाले भात. आणि मसाले भात ह्यातला कुठे गायब झालाय? ओके, कुकरमध्ये शिफ्ट झालेला आहे, कुकरमध्ये आणि इकडे असं मिळून केलेला आहे. आणि इथे आहे बटाट्याचे परोठे करणार आहे. तर बटाट्याचं सारण कृतिकाने बनवलेलं आहे, कणिक कृतिकाने मळलेली आहे. तर आता मी व्हिडिओ ऑन करायचं विसरले होते, सो परत मला शूट करायला लागणार आहे. पोहे मी बनवले होते, श्वेताने मसाला बनवला होता परोठ्याचा. आणि आता आम्ही जाणार आहोत तांबडी सुरला. तर चला तुमच्या बरोबर, आणि नाही सॉरी, तर चला आमच्या बरोबर तुम्हाला घेऊन जाते. आधीच मी मागे होती तिथे. मागे का गेली तू? गाडी चालू होणार माहित नाही. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. निघाल्यानंतर सगळ्यात आधी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून घेतलं आणि जर्नी चालू केली. इथे गेल्यानंतर तुम्ही गाडी पार्क केली की सगळे जण असे तुमच्या बाजूने छान फुलं घेऊन येतात आणि एवढं छान वाटतं. आणि कोणाची फुलं घ्यावी समजत नाही. बरंच कमी झालं केतन. हो, आम्ही आलो होतो ना बाबा, तेव्हा खूप पाणी होतं, खूप म्हणजे पूर्ण भरून वाहत होतं, एवढं फ्लो पण खूप होता. आता तुम्ही तिथे जाऊ तरी शकताय खाली पाण्यात, तेव्हा आता पूर्ण भरून वाहत होतं असं सगळं. अजून आहे तिकडे, चालत जायला लागेल, थोडं पुढे चालत जायचं. आपण जाऊ नंतर खाली. मेन पणजी बेळगाव हायवे पासून हे मंदिर बऱ्यापैकी आतमध्ये आहे. अर्धा पाऊण तास लागतो यायला आतमध्ये आणि कळतही नाही एवढ्या आतमध्ये आहे. आणि असं ऐकण्यात आलंय की हे मंदिर म्हणजे या मंदिरापर्यंत इंग्रज सुद्धा पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे ते मंदिर हुबेहूब जसंच्या तसंच आहे. आता इथे तांबडी सुरला काय, थांब जरा 1 मिनिट. आत्ता इथे तांबडी सुरल्याला आलोय आणि आधी दर्शन घेणार आहे आणि नंतर जर फोटो काढता आला तर मी काढणार आहे किंवा थोडंफार शूट करणार आहे. सो आधी सगळ्यात आधी दर्शन घेते आणि मग परत तुम्हाला भेटते. आम्ही जे आलो सापसुरुडी म्हणतात का त्याला? वेगळंच आहे ना, पाली सारखं आहे म्हणजे ते मोठी. आम्ही जे आलो होतो ना इकडे सगळीकडे पाणी टपटप पडत. आता जे तुम्हाला मंदिर मी दाखवलं तांबडी सुरला, जर गोव्यात आला असाल तर साऊथ गोव्यामध्ये तांबडी सुरला मंदिर आहे, तर नक्की विजिट द्या, कारण खूप छान आहे आणि प्रॉपर दगडातलं आहे. 900 वर्ष जुनं आहे म्हणजे हे मंदिर. सो खूप चांगलं आहे, तर नक्की 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 विजिट द्या. आणि पावसाळ्यात तर खूप छान असतं बघण्यासारखं. आत्ता हा पाऊस नाही आहे तरी पण खूप छान ग्रीन आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि जर पावसाळ्यात आलात तर अजून छान वाटतं, खूप थंड आणि मस्त असं खूप म्हणजे छान वाटतं. सो नक्की विजिट करा आणि आवडला असेल तर लाईक पण करा व्हिडिओला. जेव्हा मी मागच्या वेळी पावसाळ्यात इथे आलो होतो ना, तर खूप पाण्याला फ्लो होता. म्हणजे आत्ता तरी इथे खाली येऊन आपण थांबू शकतोय, पण त्यावेळी तुम्ही म्हणजे इथे पाण्यामध्ये येऊन थांबणं पण खूप रिस्की काम आहे. म्हणजे थांबूच नाही शकत आणि थांबू पण नका कधी आलात तर.
केलेले आहेत आणि आता त्याचं मी काहीतरी बनवणार आहे. ते येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला कळेल मी त्याचं काय बनवलंय ते. मी दिलेलं फुल कुठे ये देख क्या खाएंगे ये देखो ये मेरा सिर है डोसका डोकं वडापाव. चलो चलो चलो. बापरे तिखट नाही ना. वाव. आव गरम आहे. गरम आहे. खूप गरम आहे. वडापाव खाल्ल्यानंतर मस्त नारळाचं पाणी प्यायलो. छान गोड पाणी होतं. मलाई पण छान होती. इथे प्रॉब्लेम काय झाला की मला ना मेन व्हॉइस जो असतो तो म्यूट करून व्हॉइस ओव्हर करायला लागला, कारण इथे गाडीत गाणे चालू होते आणि कॉपीराईट आला असता. सो म्हणून मग व्हॉइस ओव्हर केला आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आता घरी आलो आणि आता मस्त पटापट बटाट्याचे परोठे करून घेणार आहे. मध्ये थांबलो होतो एका ठिकाणी पण तुम्हाला दाखवलं नाही आहे, ते म्हटलं त्याचा वेगळा व्हिडिओ करते. सो ते काम केलेलं आहे आणि आता घरी आलोय. पटापट बटाट्याचे परोठे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते परत. तर मस्त गेलेलं आहे तर तूप. आई आता इथे परोठे बनवते आणि बाबा इथे काय बनवतात चटणी बनवतात. हाय करा. हे बघ येते सगळं काय टोमॅटो नारळ सगळं झाले. सो चला आता इकडे माझे परोठे होतच राहतील. तर मी आता व्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.